महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापुरात रक्तांचा सडा पडला आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले असून मनसेच्या एका तरुण पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली। बाळासाहेब सरवदे असे मृत तरुणाचे नाव आहे। या घटनेनंतर सोलापुरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने भाजप कार्यालयावर हल्ला चढवत तोडफोड केली। मिळालेल्या माहितीनुसार मृत बाळासाहेब सरवदे यांच्या घरातील महिला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होत्या। मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांचा पत्ता कट करून विरोधकांना उमेदवारी जाहीर केली। याच उमेदवारीच्या कारणावरून गेल्या 2 दिवसांपासून जोशी गल्ली परिसरात 2 गटात खटके उडत होते। शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। याच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि बाळासाहेब यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। बाळासाहेब सरवदे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते। या घटनेनंतर मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी माध्यमांशी बोलताना भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत। आता शेवटी थोडं बहुत त्यांच्या भाषाभाषी दुपारी झाली होती, हा त्यावेळी नव्हता। मग हा बाळासाहेब सरवदे ज्यावेळी त्याला कळलं असं थोडी दुपारी भाषाभाषी झाली, हा का झाली, असं काय केलं म्हणून त्यानं त्याचा भाऊ दोघंजण शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेले ऑफिसपाशी। त्याला बोलत असताना त्यांनी आमदाराला फोन केला, नगरसेवकाला किरण देशमुखांना फोन केला असं त्यांच्या भावाने सांगितलेलं आहे। फोन केल्यानंतर ह्या सर्व त्यांच्या पैशाचे काही लोक आहेत, ह्यांनी त्याला घेटा धरून मारून सर्वांना त्याच्या ह्यामध्ये गुप्ती काय चाकू घातला, काळजामधून जागेवर रिपीट झाला। आणि बाळासाहेब सरवदे हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नव्हता, तो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता। दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी जमावाने जोशी गल्लीतील भाजप कार्यालयाची तोडफोड केली।